स्नेहलाज तो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. पाहिलंस ना सौरभ, पाहिलंस ना? बघ 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 कशी बोलतेय. हा, मी सांगत होतो तेव्हा तुम्हाला विश्वास नाही बसला माझ्यावर. हा, माझी टिंगल टवाळी केली. आता बघ पुरावा आहे समोर. ती ज्या पद्धतीने बोलते ना, अतिशय कोणीतरी जवळचा दिसतोय, जवळचा. पाहिलंस पाहिलंस, बघ बघ, नक्की काही ना काहीतरी लफडत चालू आहे रे हिचं. जा 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 जा, उतर खाली आणि जा त्याच्या समोर जाऊन उभा राहा. कोण आहे ते बघ आणि दोन अशी मुस्कटात मार, मुस्कटात त्याच्या कचंडी धर त्याची. बघतोच काय, जा ना. पण दादा, तुला काय त्या केदारचं वळण लागलं काय? जा उठ, उतर. हो ना दादा, जातो ना. बघ. राधाला खरंच बरं नाहीये. 103 ताप आहे तिला. नभाताईंना कळवतो. नाही, आम्ही ऑलरेडी कळवलंय. अच्छा. मी आणखीन एक गोष्ट केली आहे. खरं तर हा निर्णय घेणं माझ्याकरता खूप अवघड होतं, पण तो घेतल्याशिवाय माझं मनही स्वस्थ बसत नव्हतं. गौतमनी आपल्याला जे पैसे दिले होते आणि त्या बदल्यात आपण आपल्या कंपनीचे जे असेट्स त्याला हायपोथिकेट केले होते, ते सर्व मी त्याच्या नावे केलेत. आणि हा व्यवहार क्लोज केलाय. आता काही घेणं नाही आणि देणं नाही, कारण एवी तेवी ते सगळं विराज फायनान्स कडे जाणार होतं. आता ते गौतमकडे गेलंय, एवढंच. हॅलो. अरे बाबा मार्कंड, अरे किती वेळा तोंडामध्ये गुळणी ठेवून बसणार आहेस? बोल काय ते, इथं बीपी वाढायला लागलंय आमचं. दादा, हो बोलणारच होतो, पण तुम्ही सगळे धक्क्यातनं सावरण्याची वाट पाहत होतो. आता एवढ्या लवकर सावरणार नाही आम्ही, त्याला काही दिवस जावे लागतील. आधी मुळात काय झालंय ना ते सविस्तर सांग बघू. सगळं काय ते आम्हाला कळलं पाहिजे. इथे आमचे प्राण कंठाशी आलेले आहेत. बोल.
अहो 2 महिन्यापूर्वी माझी अशीच अवस्था झाली होती. म्हणजे अण्णा, अहो माझा पार्टनर प्रकाश वर्मा, हा तो त्याचं काय झालं? त्यानं करोडोंचा गैरव्यवहार केला. फसवलं मला आणि तिथून पसार झाला. अरे बापरे, मग? आणि प्रॉब्लेम असा होता की व्यवसाय सगळा माझ्या नावावर असल्यामुळं बँकरप्ट मी झालो. अक्षरशः हादरलो होतो माहितीये ना. पण डोकं शांत ठरवलं त्या वर्माला शोधून काढायचं. मित्रांची, हितचिंतकांची मदत घेतली आणि त्या वर्माची पाळमुळं शोधून काढायची ठरवली. आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणून इथं आलोय भारतात. आता 15-20 दिवसांपूर्वीच आलो. पण वर्मा किंवा त्याच्या कुटुंबियांना कळू नये म्हणून आधी दुबईला गेलो, थोडे दिवस तिकडे राहिलो आणि मग गुपचूपपणे भारतात आलो. आणि इकडे वर्माची बायको ज्या कंपनीत काम करते ना, त्याच कंपनीत पंचमीही काम करते. तिचा मोठा फायदा झाला मला. ती मदत करते मला. आता 1-2 दिवसात माझं काम पूर्ण होईल. त्यानंतर मी भेटणारच होतो तुम्हाला. पण मार्कंडादा, तू आम्हाला विश्वासात का नाही घेतलंस? म्हणजे आम्ही पण मदत केली असती. अरे हा काय मदत करणार? तोंड बघा तिथे. दादा, हो असं का बोलताय तुम्ही? हा तर काही लहान नाही राहिलेला. ही इज अ डॉक्टर आणि त्याचं लग्न ठरलंय आता. हं. सीमाने सांगितलं मला सगळं. हे चाललं होतं वाटतं तुमचं अखंड फोनवर. अरे बाबा रे, मग हे आम्हाला सांगायला काय हरकत होती? आम्ही काय परके आहोत का? दादा, हो काय माहितीये का, मला संशयाला अजिबात जागा ठेवायची नव्हती. सगळं अगदी गुपचूप साधायचं होतं ना, म्हणून नाही सांगितलं. मग आम्ही काय दवंडी पिठात फिरणार होतो का गावामध्ये? पण नाही, आम्ही दूरचे, परके, सीमा जवळची. बरोबर आहे, बरोबर. अरे दादा, साहजिकच आहे नाही का? हो, बायको आहे माझी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही खूप फोकस्ड आहे. एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तडीच नेतेच नेते. हो, सीमाकडनं मला सगळं इथलं कळत होतच. फक्त आपली प्रत्यक्ष भेट व्हायची राहिली होती. आणि खरं सांगू दादा, सगळ्यात मला भेटायचं होतं ते रंजूला आणि आमच्या या छकुलीला. यश, काय रे, तू काय असा? हा, तू आठवतं का लहानपणी ना आपण आई भोवती असे सगळे कोंडाळ करून बसायचो? आठवतंय? तर मग तिकडे का बसलायस? ये इथे. हळूहळू हळू. आम्ही तुला खूप मिस केलं मार्कंडादा. मी पण खूप मिस केलं यार तुम्हाला सगळ्यांना. बाबा, मला क्षमा करा, पण माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता. कारण गौतमच्या उपकारापोटी मी राधाचा बळी दिला असं व्हायला मला नको होतं. बाबा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, येत्या 3 वर्षामध्ये मी पुन्हा सगळं उभं करीन. पण यावेळी, या प्रसंगी मला माझ्या मुलीच्या नजरेत उतरायचं नव्हतं. बाबा, हे ओझं सहन होत नव्हतं मला. रजनीश, हे तू योग्यच केलंस. गौतमचे मिंदे होऊन हे लग्न करण्यात काहीच अर्थ नव्हता. तू केलंस ते योग्यच केलंस. माझ्याही मनावरचं दडपण दूर झालं. आणि माझी खात्री आहे की तू एक ना एक दिवस पुन्हा स्वतः सगळं उभं करशील. रजनीश, तू राधाच्या हिताचाच विचार केलायस. आणि हे करताना तू मोनिका आणि गार्गी यांच्याही हिताचा विचार केलायस. नाही, मला नाही वाटत असं. शेवटी पुन्हा एकदा तुम्ही तेच केलात.
तुमच्या सगळ्यांच्या सुखावर निखारा ठेवून फक्त स्वतःच्या त्या मुलीचाच विचार केला. प्लीज विनंती करतोय, मी जे काही सांगितलंय ते सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. 2-4 दिवसाचा प्रश्न आहे. 2-4 दिवसात मी सगळ्यातनं मोकळा होईन आणि मग घरी जाणार आहे. ओके, पण तोपर्यंत प्लीज सगळ्यांनी धीर धरा. खरंच सांगतो, हातात ओंडाशी आलेला घास निसटून जाईल. सौरभ, नंतर मात्र धमाल करूया आपण. अरे मौका भी है, दस्तूर भी है, मस्त सेलिब्रेट करूया. आणि एकदा का केदारचं लग्न झालं की मग मी आणि सौरभ उडून जाणार आहोत. राईट सौरभ? पंधराच्या रात्री फ्लाईटवर तू एकटा नसणार आहेस, मी सुद्धा असणार आहे तुझ्या बरोबर. सौरभ, तिकडे सगळं प्लान करून ठेवलंय मी. हा, अरे तुझं लाईफच बदलून जाणार आहे, चेंज होणार आहे अगदी. वा, मजा आलेली आहे. आणि आता मी निघत आहे. चला, बाय. सी यू. रंजू, बाय. 2 दिवसांनी भेटणार आहोत आपण. ओके, चल यश, बाय. शिव, हा निघतो. केदार, अरे 2 दिवसांनी लग्न होणार आहे तुझं. तेव्हा जी काही मजा करायची आहे ना, ती आधीच करून घे. कारण नंतर घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी अवस्था होणार आहे. काय? अरे प्रत्येकाचीच होते. दादा ओके. अरे सगळ्यांचं असंच होतं. हॅलो. सौरभ, मी डॉक्टर प्रधान बोलते. मी आता काय सांगते ते नीट ऐक. हे बघ, हा जो सध्या सगळा सावळा गोंधळ, प्रत्येकाचा हट्टीपणा चाललेला आहे, तो तूर्तास डोक्यातून बाजूला ठेव. राधाला बरं नाहीये, ताप आहे तिला. 103 ताप आहे. निश्चित पडलीये पोर, बघवत नाहीये मला. तू प्लीज तिला भेटायला इकडे ये. आणि ऐक, हे कुणालाही सांगत बसू नकोस. त्याच्यावरून आता त्रास नकोय मला. तू माझं ऐक, इथे ये, तिला बरं वाटेल. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे मला पूर्वीचा हसरा, दुसऱ्यांना हसवणारा, आनंदी, उत्फुल्ल सौरभ इथे यायला हवाय. गोंधळलेला आणि रडका सौरभ नकोय आता. कळलं तुला? तू आनंदी राहावस म्हणून आटापिटा चाललेला आहे राधाचा. तिच्यासाठी तरी ये, लवकर ये. मी वाट बघते तुझी. हो, येतो मी. वेडी मुलं आहेत तू.
ठीक आहे सीमा, मी निघतो आता. फक्त मी जे काही सांगितलं ते प्लीज लक्षात ठेवा सगळेजण. म्हणजे मी इथं आहे हे कोणाला कळू देऊ नका. हा, घरच्यांना सांभाळ जरा. हो, पण आता हेवी तेवी घरी कळलंच आहे, तर मग आता तुम्ही घरात का नाही राहत? अगं त्याचं काय आहे, मी ज्या हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे ना, ती अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे तिथनं ना वर्माच्या ऑफिसच्या सगळ्या हालचाली मी अगदी नीट टिपू शकतो. आणि मला अशी खबर मिळाली आहे की उद्या त्याचा साथीदार म्हणजे आमचा तिसरा पार्टनर साऊथ आफ्रिकेहून येणार आहे, मिस्टर विल्सन. जर ते दोघं खरोखरच उद्या एकत्र आले ना, तर त्यांना मला रंगेहात पकडता येईल. हे सगळं व्यवस्थित सॉर्ट आउट होईल ना? ऑफकोर्स. अगं, मला पोलिसांचं पूर्ण सहकार्य आहे. जर खरोखरच उद्या विल्सन इथे आला ना, तर ते निसटून जाऊ शकत नाहीत नक्कीच. अगं डोंट वरी, सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे. नाही, कारण 15 तारखेला मला काहीही करून सौरभला तुमच्या हवाली करायचंय. तो तुमच्या सोबत असला म्हणजे इमोशनली सिक्युअर पण असेल आणि सगळ्याच गोष्टी मार्गी लागतील त्याच्या. केदार आणि राधाच्या लग्नानंतर त्यांनी घरात नसणं हे सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं होईल. पण सीमा, नाही मार्कंड, मला माहिती आहे माझीच चूक आहे, कबूल आहे मला. सौरभचे जरा जास्तच लाड केले मी. त्याची मजा मस्ती करणं, शिक्षणातला ब्रेक, हे सगळं वेळीच थांबवायला हवं होतं. राधा छानच मुलगी आहे, कुणीही प्रेमात पडावं अशीच. केदार राधामध्ये गुंतत चालला होता, म्हणूनच तिचं घरी येणं, तिची आणि सौरभची मैत्री वाढणं हे सगळं टॉलरेट केलं मी. त्यामुळेच गडबड झाली. नाहीतर राधा आणि सौरभला मी इतक्या जवळ येऊच दिलं नसतं. एनिवेज, आपल्याला आता सौरभला जपायला हवं आणि म्हणूनच 15 तारखेला मला त्याला तुमच्या हवाली करायचं. पण तरीही एक प्रश्न तसाच राहिलाय सीमा. राधाचं केदारवर प्रेम नाही असं तू म्हणतेस. अगं मग ते दोघं सुखी कसे होणार? मार्कंड, अरेंज मॅरेजेस मध्ये माणसं सुखी होत नाहीत का? उलट मला तर असं वाटतं की लव्ह मॅरेजेस मध्ये माणसं गृहीतच धरतात की आपण सुखीच होऊ आणि एकमेकांना सुखी करण्यासाठी एफर्ट्स घ्यायलाच विसरतात. पण अरेंज मॅरेजेस मध्ये लोक एकमेकांना जाणीवपूर्वक सुखी करण्याचा प्रयत्न करतात. आणि राधाला मी पाहिलंय, अनोळखी पेशंट्स मध्येही ती जीव गुंतवून आटापिटा करत असते. ती कमिटेड आहे मार्कंड. तिलाही सुरुवातीला थोडं जड जाईल, पण नंतर मिळून मिसळून वागेल ती. आणि आपल्या केदारला तर ह्या अशाच एका सपोर्टची गरज होती. आपला केदार देखणा आहे, हुशार आहे, डॉक्टर आहे, छान गातो आणि मुख्य म्हणजे त्याचं राधावर खूप प्रेम आहे. मला खात्री आहे ते दोघंही सुखी होतील. मार्कंड, मी सौरभला म्हटलं, केदारला सुखी करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येकालाच थोडंसं खर्चटणार आहे, पण आपणच सांभाळून घ्यायला हवं ना एकमेकांना. सीमा, आय एम सॉरी. या सगळ्यात माझी तुला काहीच मदत होत नाहीये. सगळं तुला एकटीलाच करावं लागतंय. ऍज इट इज, लग्न होऊन या घरात आल्यापासनं सगळं खरं तर तूच सांभाळतेस. मी त्याचमुळे या बाबतीत तुला जे काही करायचं असेल, जो निर्णय घ्यायचा असेल तो घे. मी काहीही बोलणार नाही. मार्कंड, तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन आहात, पण मी तुमची बायको आहे, क्लायंट नाही. त्यामुळे तुमच्या या गोडगोड बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुझा हाच तिखटपणा मला खूप आवडतो. त्याच जोरावर तर मी उभी आहे.
मला वाटतं आपलं बोलून झालंय ना तसं. नाही म्हणजे मला जरा घरात बरीच काम आहेत. हो ठीक आहे, यू कॅरी ऑन. मी निघतो. मी फोन करेन नंतर. बाय.